नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. आज मी एक केस शेअर करणार आहे. 3 वर्षांची एक लहान मुलगी तिच्या आई वडिलांसोबत माझ्याकडे आली होती. तिला वारंवार सर्दी खोकला होत होता आणि पीडियाट्रिशियनने तिला ॲस्थमा डायग्नोस केला होता. ती इन्हेलर आणि अँटी ॲलर्जिक ॲलोपॅथिक औषधांवर 1 वर्षापासून होती आणि तिला अधूनमधून कानाच्या मागे एक्झिमॅटस रॅश पण येत होते, पण ते ऑन अँड ऑफ असायचे. केस घेताना ती माझ्या केबिनमध्ये इकडे तिकडे खेळत होती. माझ्या क्लिनिकमध्ये मी लहान मुलांसाठी काही खेळणी ठेवली. तिने त्या टॉय बास्केटमधून एक लॉक असलेला डबा काढला आणि ती तो उघडायचा प्रयत्न करत होती. जेव्हा तिला ते जमलं नाही तेव्हा तिने आई वडिलांना मदत मागितली, पण मी त्यांना मदत करू नका असं सांगितलं, कारण मला तिची रिॲक्शन पाहायची होती. पालकांनी केस टेकिंगच्या वेळी मला तिच्या हट्टी स्वभावाबद्दल सांगितलंच होतं. पालकांनी मदत केली नाही म्हणून ती कर्कश आवाजात ओरडायला लागली, मोठमोठ्याने रडायला लागली आणि सतत एकच हट्ट, डबा उघडूनच दे. हे तिच्या हट्टी, जिद्दी, ठाम स्वभावाचं एक्सप्रेशन होतं. स्पेशली पीडियाट्रिक केस टेकिंगमध्ये मूल तुमच्यासमोर काय करतंय या प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन करून ते जर करेक्ट सेट ऑफ रुब्रिक्समध्ये मांडायला जमलं, जे की प्रॅक्टिसने नक्कीच जमतं, पीडियाट्रिक केस टेकिंग सोपं होतं, अमेझिंग रिझल्ट्स मिळतात, काम करायला मजा येते. या केसमध्ये मी संपूर्ण केसचा कोर 2 रुब्रिक्सने कंबाईन केला होता. माइंड श्रीकिंग, स्क्रीमिंग, शाउटिंग, ऑब्स्टिनेट आणि माइंड ऑब्स्टिनेट, हेड स्ट्रॉंग विथ वीपिंग. हे दोन्ही रुब्रिक्स कंबाईन केल्यानंतर मला रेमेडी मिळाली चॅमोमिला. सिंगल डोस ऑफ चॅमोमिला 200 विच लेटर क्युअर हर कम्प्लिटली. वन व्हेरी इम्पॉर्टंट टिप: extreme shouting and crying because of obstinacy, you should think of chamomilla.